नामदेव महाराजांची पालखी आज नरसिंह पोखर्णे या एरियामध्ये या ठिकाणी आलेली आहे। दरवर्षी ही पालखी नरसिंह पोखर्णे मंदिर या ठिकाणी मुक्कामी असते। आता बऱ्याच पालख्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना या ठिकाणी पायी दिंडी या ठिकाणी होत आहे। त्याच पद्धतीने संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी निघत आहे। आपण बघूया त्यांच्यासोबत वारकरी आहेत। कसं वाटतं नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये कसं वाटतं तुम्हाला? त्या दिंडीमध्ये आणि या दिंडीमध्ये काय फरक वाटला? सुविधा चांगली आहे। बरं बरं काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून? बरं ह्याच दिंडीला जाता? ठीक आहे, ओके, ठीक आहे। जन्मोजन्मी आम्ही पुण्य इकडे बघा। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले त्यामुळे सांगा म्हणा एखादं या। नामदेव महाराजांनी सर्वधर्म समभाव हे सिद्धांत मांडले आणि या दिंडीच्या व्यवस्थेतून या सर्व कुटुंबांना आणि सर्व समाजांना समांतर समजलेलं आहे। त्यामुळे वारंवार पंढरपूरला नामदेव महाराज दिंडी निघत आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व वारकरी संप्रदाय यावेळेस पंढरपूरला प्रस्थान करत आहोत। बरं तुमचं किती वर्ष आहे दिंडीचं? 31. तुम्ही 31 वर्ष झालं जातात? तुम्ही कधीपासून जातात दिंडीला? 16 पासून जातात। ठीक आहे। आमचे वडील हे सगळे सर्व येत असे, त्याच्यामुळं वडील यावर्षी आले नाही, त्याच्यामुळं आम्ही आलेलो। बरं एक नवीन नवयुवा पिढीची आपण या ठिकाणी वारकरी म्हणून तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला वारकरी म्हणजे ही आमची पिढीनपिढी परंपरा आहे, त्याच्यामुळं आम्ही आलेलो। तुम्हाला कसं वाटतंय दिंडीमध्ये? दिंडीमध्ये चांगलं वाटते, म्हणजे आपलं एक हे आपल्या मनातली एक इच्छा आहे, त्याच्यामुळं आपण आलेलो। बरं युवकांनी आता नवपिढीने पूर्ण हे आदर्श घेतले पाहिजे। हां ते पूर्ण युवकांनी यायला पाहिजे, पिढ्या आपली पूर्ण परंपरा ही पूर्ण चालवायला पाहिजे। की आता आम्ही या खूप आनंद आहे या वारीमध्ये। बरं बरं पूर्ण पुढच्या पिढीसाठी काय सांगाल? नवीन पोरांना काय आव्हान असेल? नवीन युवा पिढीला हेच आव्हान आहे की सर्वांनी यावं, बरं हे आनंद घ्यावा वारीचा। सांगाल संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे। नरसिंह नामदेव मंदिर 4 दिवस झाले। एकदम शांत चित्तानं शांतयानं पद्धतशीर चांगल्या मार्गानं पहिला मुक्काम आमचा हिंगोलीत राहतो, नंतरचा औंढा या हिशोबानं वजं आरामशीर एकदम चांगले आहे चालते। प्रत्येक ठिकाणी आमची एकदम चांगली व्यवस्था होती। साकडं काय घालणार तुम्ही पांडुरंगाकडे? आम्ही तर खरं म्हणजे आत्यांतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या ठिकाणी होती ते म्हणजे संताचं ठिकाण आहे। आणि अशा संत परंपरेचे आम्ही पायीक असून राष्ट्रसंत नामदेव महाराजांनी ही जी महाराष्ट्र धर्माची पताका भारतभर नेली, त्यांच्या दिंडीतून जाऊन पांडुरंगाला आजच्या घडीला आजच्या परिस्थितीला आम्ही हेच म्हणणार आहेत की कार्य दगडाचा झाला पांडुरंगा, मेघाच्या अभंगा मुके केली। नामाचे तुकोबाच्या अभंगात तर आम्ही गातच आहोत, परंतु पावसाच्या अभंगाचे मेघाच्या अभंगाची आज खूप अत्यंत गरज आहे। आणि शेवटी पांडुरंगाच्या आणि अशी अर्थ मागणी करणार आहोत की कमरेवरचे हात सोडून आभाळाला लावतो आणि ढगाला थोडंसं हलवून भिजव माझा गाव तू। माझा गाव जरी भिजवला तरी आमची वारी सार्थक होईल, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। धन्य धन्य नामदेवा मंत्र सांगितला सोपा, मंत्र सांगितला सोपा, उदराले भवतापा, उदराले भवतापा। धन्य धन्य नामदेवा, धन्य धन्य
संचित ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित हिरण्य कुशीत कुळी नाम प्रल्हाद हिरण्य कुशीत कुळी नाम प्रल्हाद पद्मीना नाम माझे पद्मीना नाम माझे शेषदासीचे पद ऐका हो नामयाचा जन्म संचित नामदेवरायाची ख्याती आहे. गुरु आणि शिष्याचं नातं या वारीमध्येच कळालं. असं नामदेवराया आणि ज्ञानोबाराया ही वारी करतात. आज श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबारायाची पालखी प्रस्थान 8 तारखेला झालेलं आहे आणि जगद्गुरू तुकोबारायाचं सुद्धा पालखीचं प्रस्थान त्या दिवशी झालेलं आहे. असो आजचा हा प्रवास नामदेवरायासोबत आपण नरसिंह नामदेव ते पंढरपूर करतो आणि ज्ञानोबाराया तुकोबाराया त्यांचा प्रवास आळंदी ते पंढरपूर होतो. सर्व संतांच्या भेटी आपल्याला या वारीमध्ये होतात. हे आपलं परमभाग्य आहेत. म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे असे नामदेवरायाची ख्याती आम्हाला या क्षेत्रामध्ये माहिती होते आणि संतांच्या मांदियाळीमध्ये आम्ही दररोज प्रवास करतो. भागलिया मज वाहतील कडीये त्यांची जोडे सर्व सुख असे संतांचं महत्त्व अलग खूप अप्रतिम आहे. असो नामदेवराया म्हणजे एक सामान्य नाही तर असामान्य संत आहेत ज्यांनी पंजाबमध्ये सुद्धा आपल्या भक्तीचा प्रसार केला आणि शीख धर्मातील सुद्धा सर्वांना त्यांनी आपले अभंग दिले आहेत. असं अनमोल ठेवा. नामदेवरायांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्यामुळे श्री संत नामदेवराया आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले आपलं परमभाग्य आहे. असो